In the last lecture, we have seen the semi-conservative method of replication, or we can say the replication of DNA. The word semi-conservative method of replication. So, in this lecture, we will discuss about why it is known as a semi-conservative method of replication. मागच्या तासाला जे आपण बघितलं होतं रेप्लिकेशन मोड ऑफ रेप्लिकेशन इन डीएनए त्या रेप्लिकेशनला सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन असं म्हटलं जातं. मग आता हे सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन म्हणजे काय आणि ते सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशनच आहे ह्या गोष्टीसाठी कन्फर्म करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे एक्सपेरिमेंट घेतले गेले. एक्सपेरिमेंट कन्फर्मेशन ऑफ द सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. So the semi-conservative method of replication is nothing but a newly formed DNA. One strand is old, other is new. This is called as a semi-conservative mode of replication. In the last lecture, we have seen that at the time of replication, two different types of daughter DNA molecules are formed. At the formation of these daughter DNA molecule, the mother DNA molecule separate the helical structure separate from each other. That is called as uncoiling of DNA. The two strands of mother DNA act as a template strand, and on these template strand, newly formed DNA strands are developed. मागच्या तासामध्ये आपण जे रेप्लिकेशन बघितलं होतं त्याच्यामध्ये बघितलं होतं की जी ओरिजिनल डीएनए मॉलिक्युल आहे अनकॉइलिंग होतं आणि जे काही दोन स्टँड्स आहेत त्या सेपरेट झालेल्या दोन स्टँड ह्या टेम्पलेट म्हणून ऍक्ट होतात आणि त्याच्यावरती नवीन स्टँड जे आहे ते तयार केलं जातं. मग ज्या वेळेस हे तयार होते त्यावेळेस काय होतं एक जी असते ती ओल्ड स्टँड असते आणि त्याच्यावरती दुसरी नवीन स्टँड तयार होते. अशा पद्धतीनं जे डॉटर डीएनए मॉलिक्युल तयार झालेला आहे त्या डीएनए मॉलिक्युलमध्ये ज्या दोन न्यूक्लियोटाइड चेन्स आहेत त्या दोन न्यूक्लियोटाइड चेन पैकी एक जी आहे ती कशी आहे ओल्ड स्टँड आहे ज्याला आपण टेम्पलेट म्हणतो आणि नवीन तयार झालेली एक आहे म्हणजे एक ओल्ड असती आणि एक नवीन असते त्याच्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन. मग आता हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. आपण असं म्हणलं की एक नवीन आहे एक जुनी आहे परंतु याला कन्फर्मेशन गरजेचं आहे. ते कन्फर्मेशन जे आहे मेसलसन आणि स्टेहाल ह्या दोन शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती कन्फर्मेशन केलं. त्याच्यासाठी जी टेक्निक वापरली ती टेक्निक आहे इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन टेक्निक. एक विशिष्ट प्रकारचं तंत्रज्ञान आहे. त्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं त्या जे काही सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड आहे ती त्या ठिकाणी कन्फर्म केलं. त्याच्यासाठी त्या दोन शास्त्रज्ञांनी जी गोष्ट वापरली ती आयसोटोप्स जे आहेत ते नायट्रोजनचे ते वापरले. म्हणजे हा N14 नायट्रोजन जो नॉर्मल आहे आणि दुसरा N15 आयसोटोप हेवी आयसोटोप ज्याला म्हटलं जातं या दोघांच्या साह्यानं त्यांनी कन्फर्मेशन केलं. पहिल्या सुरुवातीला त्यांनी काय केलं कल्चर इस्रेशिया कोलाय इन अ मीडियम कंटेनिंग N14. यांनी काय केलं इस्रेशिया कोलायच्या ज्या काही सेल्स आहेत इस्रेशिया कोलाय शॉर्ट मध्ये ज्याला ई कोलाय म्हटलं जातं हा एक विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिया आहे. हा बॅक्टेरिया काय केला कल्चर मीडियम वरती वाढवला. याच्या नॅचरल टेंडन्सीने काय होणार आहे ह्याचं रिप्लिकेशन किंवा रिप्रोडक्शन किंवा मल्टिप्लिकेशन जे इस्रेशिया कोलायचं कसं आहे सेल डिव्हिजन आहे युनिसेल्युलर आहे ते. मग सेल डिव्हिजन होताना रेप्लिकेशन सुद्धा होणार आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं त्या मीडियम मध्ये जे नायट्रोजन घ्यायचं ते N14 घेतलं. त्याच्या पुढे काय केलं ऑप्टेनड इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट बँड बाय युझिंग 6 मोलार CsCl2 दॅट इज द सीजियम क्लोराइड मॉलिक्युल. हे झाल्यानंतर ना ह्या जे काही मीडियम तयार केलंय त्याच्यावरती विशिष्ट प्रकारचे डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन केलं जातं गोल फिरवून ते सेटल केलं जातं आणि त्याच्यासाठी केमिकल वापरलं सीजियम क्लोराइड आणि त्यामध्ये जे N14 चा जो काही बँड तयार होणार आहे तो बँड त्यांनी रेकॉर्ड केला. द पोझिशन ऑफ द बॉन्ड इज रेकॉर्डेड फॉर N14 नायट्रोजन. म्हणजे डीएनए मॉलिक्युल मध्ये जो N14 गेलेला आहे त्या N14 ची जागा कशा पद्धतीने त्या ठिकाणी दिसून येते त्याचं त्यांनी रेकॉर्डिंग केलं. दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये in this experiment the Escherichia coli cells then transfer to N15 that is heavy isotope of nitrogen. पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलेलं आहे N14 नायट्रोजन घेतलेलं
आता आपल्याला काय केलं त्यांनी, N15 आयसोटोप घेतलाय, जो हेवी आयसोटोप आहे. म्हणजे नायट्रोजनचंच एक रूप म्हणू शकतो, जे थोडंसं जड आहे, हेवी आयसोटोप आहे, अँड अलाउड टू रिप्लिकेट फॉर सेव्हरल जनरेशन. परत तीच प्रोसेस त्यांना कल्चर केलं, त्याच्यात रेप्लिकेशन होऊ दिलं आणि त्याचे सेव्हरल जनरेशन त्यांनी ऑब्टेन केले. आणि परत दे ऑब्टेन द इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट बाय युजिंग 6 मोलार CsCl2 पोझिशन ऑफ द बँड इज रेकॉर्डेड. जे पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये पोझिशन रेकॉर्ड केली त्याच पद्धतीने आता दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये पण ते रेकॉर्ड केलं. The heavy DNA molecule can be distinguished from normal DNA by centrifugation in a 6 molar CsCl2 density gradient. हे डिफरन्शिएट करण्यासाठी ह्या दोघांचं ग्रेडियंट जे आहे बऱ्याच प्रमाणात सेम असल्यामुळे द डेन्सिटी ग्रेडियंट ऑफ 6 मोलार CsCl2 अँड N15 DNA इज ऑलमोस्ट सेम. त्या पद्धतीनं त्यांचं बँड रेकॉर्ड केलं. हा समजा एक्सपेरिमेंट केला. हे सोल्युशन जे आहे कशाचा, N15 नायट्रोजन आहे, त्याच्यावरती त्या बॅक्टेरिया त्या ठिकाणी वाढवल्या, कुठल्या इस्रेशिया कोलायचं कल्चर केलं. ते डीएनए जो आहे CsCl2 जो आहे त्या मिक्सचरमध्ये ते ऍड केलं, सेंट्रिफिकेशन केलं. त्या ठिकाणी डीएनए कंपोजिशन जे दिसते त्याच्यामध्ये सगळे नायट्रोजन काय दिसतात, N15 नायट्रोजन दिसतात. हेवी नायट्रोजन हे डीएनए मध्ये आहेत आणि या पद्धतीचं बँड त्या ठिकाणी त्यांना दिसून आलं. Therefore, the equilibrium point N15 DNA will be form a band. या पद्धतीचा बँड त्या ठिकाणी तयार होतोय आणि त्या पद्धतीनं त्याचंही रेकॉर्ड त्या ठिकाणी त्यांनी मेंटेन केलं. In this, both the strands are labeled with N15 नायट्रोजन. ह्या ज्या दोन न्यूक्लियोटाइड चेन्स आहेत, ह्या दोन्ही न्यूक्लियोटाइड चेन मध्ये काय दिसतंय, N15 नायट्रोजन त्या ठिकाणी दिसून आला. दोन एक्सपेरिमेंट जे केलेत, पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये त्याने N14 वापरला, बँड कशाचं दिसलं, N14. दुसरा एक्सपेरिमेंट केला, N15 आयसोटोप वापरला, त्याच्यामध्ये डीएनएचे दोन्ही स्ट्रँड काय दिसतात, N15 आयसोटोप. पुढचं एक्सपेरिमेंट, थर्ड एक्सपेरिमेंट. Such Escherichia coli cells were transferred to another medium with N14, that is normal nitrogen. आता दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये जो डीएनए मॉलिक्युल मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये दोन्हीही चेन कुठल्या आहेत, N15 नायट्रोजनच्या आहेत, त्याला परत कल्चरवरती वाढवलं, म्हणजे कल्चर मीडियम वरती त्यांची ग्रोथ करण्यासाठी ट्रान्सफर केलं. परंतु आता या ठिकाणी कल्चर मीडियम मध्ये नायट्रोजन कोणता घेतलेला आहे, N14 नायट्रोजन घेतला. सुरुवातीला या इस्रेशिया कोलाय मध्ये ज्या डीएनए आहे त्याच्यामध्ये कोणता नायट्रोजन आहे, N15. रिमेंबर दिस थिंग. After first generation, the density gradient band for N14, N15 was obtained. आता बघा माझ्या कशी झाली. आता याचं परत ती प्रोसेस, सेंट्रिफ्युगेशन ग्रेडियंटची प्रोसेस केली आणि त्या ठिकाणी त्यांच्या असं लक्षात आलं की जो डीएनए मॉलिक्युल मिळतोय त्या डीएनए मॉलिक्युल मध्ये दोन्हीचे बँड आहेत. कुठलं, N14 नायट्रोजन पण आहे, N15 नायट्रोजन. हे कसं शक्य झालं, ह्या ज्या इस्रेशिया कोलाय सेल्स आहेत ज्याच्यामध्ये N15 नायट्रोजन आहे आणि ज्याच्यावरती आता वाढवलंय तिथं नायट्रोजन कोणता आहे, N14 आहे. या पद्धतीने पहा, हा N15 नायट्रोजन कल्चर मीडियम वरती वाढवला, हा रेप्लिकेशन झालेलं जे काही डीएनए मॉलिक्युल्स आहेत त्याच्यापैकी एक स्ट्रँड जी आहे ती N15 नायट्रोजनची आहे, तर दुसरी स्ट्रँड जी आहे ती कुठली आहे, N14 नायट्रोजनची. याचा अर्थ एकाच डीएनए मॉलिक्युल मध्ये एक स्ट्रँड कुठली आहे, N15 ची, एक स्ट्रँड कुठली आहे, N14 ची. हे कसं झालेलं आहे, ज्यावेळेस रेप्लिकेशन प्रोसेस चालू झाली, जे इस्रेशिया कोला इथं आपण घेतलं होतं ज्याच्यामध्ये N15 नायट्रोजन असलेला डीएनए आहे, मग त्या दोन स्ट्रँड सेपरेट झाल्या, म्हणजे ह्या दोन्ही स्ट्रँड मध्ये काय, N15 नायट्रोजन आहे. आता जे न्यूक्लियोटाइड ऍड होणार आहेत रेप्लिकेशनच्या वेळेस ते कुठले असणार आहेत, N14. का, तर जे न्यूट्रिएंट मीडियम तिथं घेतलेलं आहे, कल्चर मीडियम जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये N14 नायट्रोजन आहे, N15 नायट्रोजन नाही. आता हे प्रत्येक वेळेस आपण नायट्रोजन N14 N15 म्हणतो, याचा आणि डीएनएचा संबंध काय येतोय, बरोबर आहे. ही शंका दूर करायची म्हटलं तर आपण त्या न्यूक्लियोटाइडचं जर स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये काय आहे, नायट्रोजन बेसेस आहे, ऍडेनिन ग्वानिन थायमिन सायटोसिन नायट्रोजन बेसेस आहेत आणि त्याच्यापासून न्यूक्लियोटाइड तयार होते. मग हे जे नायट्रोजन बेसेस आहेत त्याच्यामध्ये हा आयसोटोप वापरल्यामुळे ती गोष्ट त्या ठिकाणी. पहिल्या जनरेशन मध्ये जे रेप्लिकेटेड डीएनए मिळालं त्याच्यामध्ये दोन्ही बँड मिळाला, एक N15चं एक N14चं.
आता याच्यामध्ये परत रेप्लिकेशन घेतलं, सेकंड जनरेशन इथं दाखवल्याप्रमाणे. हे पहिल्या जनरेशनचा रिझल्ट आहे, हा दुसऱ्या जनरेशनचा रिझल्ट आहे. आता इथं काय झालं पहा, आफ्टर सेकंड जनरेशन टू डेन्सिटी ग्रेडियंट बँड्स आर ऑब्झर्व, one at N14 N15 position and other at N14 position. काय झालं पहा, या ठिकाणी हे मध्ये जे दोन आहेत, ह्या दोन्ही मध्ये N14 N15 N14 N15 डीएनए मॉलिक्युल आहे. तर दुसरे दोन जे आहेत त्याच्यामध्ये काय झालं, N14 डीएनए झालं. आता इथं मजा अशी झालेली आहे, आपल्याकडं आताचा जो इस्रेशिया कोला आहे ज्याचं आपण सेकंड जनरेशन घेणार आहे, याच्यामधला जो डीएनए स्ट्रँड आहे त्याच्यामध्ये एक कुठला आहे, N15 आहे, दुसरा कुठला आहे, N14 आहे. ज्यावेळेस रेप्लिकेशनची प्रक्रिया चालू होईल, दोन स्ट्रँड काय होतील, सेपरेट होतील. एक N15 चा असेल, एक N14 चा असेल. या N15 वरती तयार होणारा नवीन स्टँड कुठला झाला, N14 चा. का तर कल्चर मीडियम मध्ये फक्त N14 आयसोटोप त्या ठिकाणी आहे. आणि दुसरा जो मदर स्टँड आहे तो कुठला आहे, N14 चा आहे. त्याच्यावरती तयार होणारे दुसरा नवीन स्टँड कुठला असणार आहे, N14 चाच असणार आहे. त्यामुळं ज्यावेळेस रेप्लिकेशन होतंय त्यावेळेस या दोन पद्धतीचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी दिसायला आलंय. एक जो डीएनए मॉलिक्युल आहे त्याच्यामध्ये हायब्रिड कॉम्बिनेशन दिसतंय, एक N15 नायट्रोजनचा, एक N14 नायट्रोजन, आणि दुसरं जे आहे त्याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही N14 आहे. या गोष्टीवरून आपल्या असं लक्षात येतं, द पोझिशन ऑफ द बँड्स आफ्टर टू जनरेशन्स प्रूव्ड दॅट डीएनए रेप्लिकेशन इज सेमी कॉन्झर्वेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी आता ही गोष्ट सिद्ध होते की ज्यावेळेस डीएनए रेप्लिकेशन होत आहे त्यावेळेस एक स्ट्रँड जे असतं ते मदर स्ट्रँड असतं, दुसरं नवीन तयार होणारं जे आहे ते न्यू स्ट्रँड असतं. त्याच्यामुळं डॉटर डीएनए मॉलिक्युल जे तयार होतात त्याच्यामध्ये एक जुनं स्ट्रँड असतं, एक नवीन स्ट्रँड असतं. या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन तो डीएनए मॉलिक्युल तयार होतो. म्हणून या प्रोसेसला काय म्हणलं जातं, सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन. लक्षात येते? ह्या ठिकाणापासून ही गोष्ट अगदी क्लिअर झाली पाहिजे. परत एकदा रिपीट करतो कारण थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. हा N15 डीएनए इस्रेशिया कोलाय सेलचा आपल्याला घेतलेला आहे, कारण ते सुरुवातीला ते नायट्रोजन N15 असलेल्या कल्चर मीडियम वरती वाढवला. दोन्हीच्या दोन्ही डीएनए स्टँड कशा मिळाल्यात आपल्याला आता, N15. परंतु हा इस्रेशिया कोलाय ज्याच्यामध्ये हे डीएनए आहे ते वाढवताना कल्चर मीडियम जे घेतले ते कुठलं घेतलंय, N14 नॉर्मल नायट्रोजनचं घेतलंय. आता हे नॉर्मल नायट्रोजनचं घेतल्यामुळं त्या कल्चर मीडियम वरती जे काही न्यूक्लिओटाइड्स तयार होणार आहेत सगळेच्या सगळे कशाचे होणार आहेत, N14. रेप्लिकेशनची प्रोसेस चालू झाली, अनवाइंडिंग झालं, दोन डीएनए स्ट्रँड सेपरेट झाले. मदर डीएनए जो घेतलाय त्याच्यामध्ये काय आपल्याला N15 डीएनए आहे. म्हणजे ह्या दोन्ही ज्या स्ट्रँड आहेत ज्या सेपरेट झाल्या याच्यामध्ये कुठला N15 आहे, याच्यावरती एक स्टँड तयार होईल, याच्यावरती एक स्टँड तयार होईल, बायफर्केशन, Y4 ज्याला आपण म्हणतो. मग आता हिथं नवीन स्टँड जी तयार होणार आहे याच्यामध्ये नायट्रोजन कुठला असणार आहे, N14 चा असणार आहे. त्यामुळं ही जी डॉटर डीएनए मॉलिक्युल तयार होईल याच्यामध्ये एक ओल्ड स्ट्रँड N15 चे, एक नवीन स्ट्रँड जे N14 चे, जे इथे दिसून आलं पहा. ह्या ज्या दोन डॉटर डीएनए तयार झाल्यात याच्यापैकी एक स्ट्रँड जे आहे ते N15 डीएनए जनरेशन फर्स्ट मधलं आहे, आणि दुसरी स्ट्रँड जी आहे ती कुठली आहे, N14 डीएनए. सेम कंडिशन इथे असेल. आता परत त्यांनी काय केलेलं आहे, सेकंड जनरेशन घेतलंय. कशासाठी सेकंड जनरेशन घेतलंय, आता चेंजेस काय होतात ते बघायचं होतं. कारण का आताचं जे कॉम्बिनेशन आपल्याला मिळालं आहे याच्यामध्ये एक N14 चं न्यूक्लिओटाइड स्टँड आहे, एक N15 ची न्यूक्लिओ स्टँड आहे. परत रेप्लिकेशनच्या वेळेस काय होणार आहे, बायफर्केशन, अनवाइंडिंग होणार आहे. एक स्ट्रँड जे आहे ते N15 नायट्रोजनचे आहे, दुसरी स्ट्रँड जी आहे ते N14 नायट्रोजनचे. कल्चर मीडियम मध्ये फक्त काय आहे, N14 आहे. या N15 वरती जी नवीन स्टँड तयार होणार आहे ती कुठली असणार आहे, N14 ची. त्यामुळं डॉटर डीएनए जो तयार होईल त्याच्यामधल्या एका इस्रेशिया कोलाय सेल मधला जो डीएनए असेल त्याच्या मधली एक न्यूक्लिओटाइड चेन ही N15 ची असेल, दुसरी जी असेल ते N14 ची. हा झाला एक कॉम्बिनेशन. दुसरी आता ओल्ड टेम्पलेट कुठली आहे, N14 ची. याच्यावरती दुसरी स्टँड तयार होणारी कुठली आहे, परत N14 ची. म्हणजे हे कॉम्बिनेशन कशाचं असणार आहे, दोन्ही स्टँड N14 च्या, जे इथं आपण दाखवलंय. हे कॉम्बिनेशन एकाच झाला.
एकामध्ये एक N14 दिसतोय, दुसरा N15 दिसतोय. इथं मात्र दोन्हीच्या दोन्ही स्ट्रँड कशा आहेत? N14. So this experiment confirmed that the replication of DNA is a semi-conservative method of replication. That is, the daughter DNA molecules which are formed, they possesses the two strands. One is with the old, or we can say as a parent strand, and one with the new or the daughter strand. दोन वेगवेगळ्या स्ट्रँड असल्यामुळं ह्या प्रोसेसला रेप्लिकेशन प्रोसेसला म्हणलं जातं सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ रेप्लिकेशन. So this is all about the confirmation experiment regarding the semi-conservative method of replication. After that, we will proceed to the next point, that is the protein synthesis. So in the next lecture, we will concentrate on the process of protein synthesis.